साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय म्हणलंस तू? छायाताई, अजयचा खून झालाय. विश्वासराव, कसं घडलं हे सगळं? मला माहिती नाही माधव दादा, मला माहिती नाही. पण हे जे कोणी करतोय ते सगळं डोकं लावून करतोय. त्याला आपल्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे. विश्वासराव, अरे माझ्या छायाच्या नशिबात चूक नाही रे. जाकून आमच्या वाईटावर उठला ना त्याचा वाटोळा होईल, वाटोळा होईल, वाटोळा होईल रे बाबा, वाटोळा होईल. आता पुढे काय करायचं? देवळात लोक जमले असतील, त्यांना कळवून टाका. तुम्ही त्यांना सांभाळ. मला वाटतंय आपण अजयची डेड बॉडी जिथे आहे तिथे जायला हवं, नाही का? कशाला? त्याचं असं कोणीच नाही ना. तेव्हा ते आता पोलीस ठरवतील काय करायचं ते. पण मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही सगळे घरातच थांबा. बाकी माझं आता ऐकायचं का नाही हे तुम्हीच ठरवा. विश्वासरावा, हा जो कोण हा ना ते का शोधून काढ आणि माझ्या समोर घेऊन ये. मग कधी काय विचारूच हा आम्ही काय पाप केलंय तूच आमच्या वाटेत येतस. काय वाकडा केला आम्ही त्याचा? पुरणचं सुख भगवत नाही का ते का? विश्वासराव, अरे शोधून काढ रे ते का, शोधून काढ. आई शांत व्हा. आता मला हे शोधण्यासाठी थोडा वेळ लागेल. हा
येस सर. हो सर, कळलं. नाही, मी अलर्ट. घरातच आहे सर. हो, इमिजिएटली जातो. सॉरी सर. निलिमा, छाया, छाया, सरिता, हात घेऊन. आई, बसाई. आय बघा ना, तो कायच बोलत नाही आहोत. सरिता, अगं तिला धक्का बसलाय. त्यातून सावरली ना की बोलेल ती. माझा चेडवा वांगडा जसा किती होता गो. काहीच्या जन्मीची पाप होती, काहीच्या जन्मीची पाप. आई, सावरा स्वतःला. छाया, छाया, गो छाया. अगो बोल ना छाया, बघ तुझ्या आवसिलिया. छाया बोल गो. अगो अगो निलिमा, सरिता, या बघा कसं करता. काय बोलणार नाही. आई, आई, छायाला धक्का बसलाय. त्याच्यातून सावरायला तिला वेळ लागेल ना. पूर्वा, पाणी घेऊन. कोणतरी हा जे का आपला भला बघवत नाही, काहीतरी होवाळून टाकलेला हा त्याला. नाही नाट होईल गो त्याचा, नाही नाट होईल एकदम. माझ्या लेकीचा कपाळ परत एकदम पांढरा झाला गो, पांढरा झाला. काकी, सरिताकडे दे. सरिता, छायाला पाणी दे. छाया, छाया, पाणी पी. छाया, छाया, काय होत रे ग छाया तुझा. हे असं का झालं? अजयला का कुणी मारलं असेल? छायाची काय अवस्था झाली आहे बघतोस ना. तुला सांगू, या अवस्थेला ना आपणच कारणीभूत आहोत. म्हणजे अरे, आपण जर छायाच्या आणि अजयच्या लग्नाला संमती दिली नसती ना, तर ही अशी अवस्था तिची झालीच नसती रे. छायाने कुणाचं काय केलं होतं? छायाची काही चूक नसली तरी आपण अजयची चौकशी करायला पाहिजे होती. तो जे काय सांगतो ते आपण डोळे बंद करून ऐकलं. त्याचे कुणासोबत वाद होते, काय होते, आपण काहीच चौकशी केली नाही दादा. मला वाटतंय अजय जे जमिनीचा व्यवहार करत होता ना, त्या व्यवहारामुळेच कुणीतरी खून केला असेल. बाबा, दत्ता, अरे तू असं शांत काय आहेस रे? माका काय कळत नाही हा माधव. अजयच्या खुनाचा संशय पण माझ्यावरच येत आला.
दादा असं का बोलतोस तू? नेनेन वागडा वाद होतो. मी त्यांना मारूची धमकी दिली म्हणून सगळ्यांचा संशय माझ्यावरचा. आणि आता अजयचं खून झालं पण संशय माझ्यावरच येत आला. हे दत्ता तू काय बोलतोयस हे? अरे अजय मी मारलं होतंय. असा नाही रे, म्हणजे छायान त्याच्या लग्नात विरोध मी करत होते. आता लोक म्हणतील लगीन ठरवल्यान पण होक देऊचाच नव्हता म्हणून जीव घेतल्या. दत्ता काय बोलतोयस तू हे? हे बघ तू छायाच्या लग्नाला आधी नकार दिला होतास पण नंतर होकार दिलास ना. स्वतः कमवलेले साठवलेले पैसे तू आपल्या बहिणीला दिलेस ना. मग कोणच बघणार नाही. लोक चांगलं काय तर बघत नाही. त्यांना फक्त बोटो दाखवणं माहित आहे. लोक म्हणताल आपल्याच बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्या त्यांना संपवल्या. असं काय होणार नाही. तुझ्यावर कोणी बोट दाखवलं तरी आम्ही आहोत. आम्हाला माहिती आहे ना तू काही केलं नाहीयेस. अजयला का मारलं कोणी मारलं त्याचा तपास होईलच. पण आता आपल्याला आपल्या बहिणीला सावरायचं, छायाला सावरायचं. हो ना? हो रे हो. छाया गो छाया. छाया अगो असं गप बसा नको. घे बाय. अगं तुझ्या नशिबातच हा. छाया अगो अगो बोल ना काहीतरी. अगो आवशीकडे बघ गो. छाया आवसेलिया तुझी. निलिमा, हे निलिमा काय झालं?
अशी का बसलीस? काय? माधव, हा? माधव, मला भीती वाटते. ए निलिमा, ए निलिमा, अशी काय करते? घाबरू नकोस, मी आहे ना. हा? कोणीच काहीच करू शकत नाही. आधी नेने काकांचा खून झाला, आता अजयचा. आपलं घर सुद्धा फोडायचा प्रयत्न केला गेला. का का घडतंय हे सगळं? आणि आपल्याच बाबतीत का घडतंय? मला ना आता सहन होत नाही. निलिमा, माधव, मला खरंच खूप भीती वाटते रे. तुला आणि आर्टिस्टला काही झालं तर मी नाही जगू शकत. हे काहीतरी भयानक आहे खरंच. माझा आधी या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण आता का कोणच ठेव असं वाटतंय की नक्कीच काहीतरी आहे ज्यामुळे हे सगळं घडतंय. निलिमा, तू एक सायंटिस्ट आहेस. अरे माधव, पण मी एक माणूस आहे. मला सुद्धा काळजी वाटते, भीती वाटते. नाही 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 निलिमा, तू असं वागायचं नाही, बोलायचं तर मुळीच नाही. मला ना तू बोलतेस ना तेच योग्य वाटतं. हे सगळं ना भूत किंवा एखादी शक्ती करत नाहीये, तर हे मॅनमेड आहे. नाही नाही, मला नाही असं वाटत. अगं, माधव, हे मला खरंच खूप भीती वाटते आहे. हे निलिमा, प्लीज प्लीज, अगं रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मी सांगत होते त्याच करूक वया होता. या लगीन ठरवूकच नको होता. थोड्या वेळापर्यंत सगळा चांगला चांगला चालला होता आणि अचानक कुणीतरी खाव करावं तसा ह्या सगळा घडला. छायाताईंका बघितलास? त्यांच्या सुखासाठी सगळा केलास आणि आता काय अवस्था झाली हा त्यांची. शरीर हा, पण त्याच्यात जीव नाही. तुमचं काय झालं असं मला कळता हो. आपल्या बहिणी वांगडा दुसऱ्यांदा असा होता हा. ह्या खसल्या भावाक बघवत सत्ता, काय चुकला आपला? ह्या सगळं आपल्याच घरात होता, आपल्याच वांगडा का? ह्या वाड्यात शापच हा असा वाटता. शुभकार्य ह्या वाड्यात होणारच नाही असा वाटता. ह्या वाड्यात असाच चालतला. आपली पण पोरं आहात, त्यांची पण कार्य आहात. ठेवू न करो आणि त्या कार्यात काय? सरिता, मी नाही राहणार या वाड्यात. मी नाही राहणार. आपण हैसून जाऊया तालुक्याच्या गावाक. थय एखादा खोपटा घेऊन थय राहूया, पण हय नको.
वय अजून किती मुडदे पडतील माहित नाही, किती मुडदे मानगुटीवर बसतील सांगता येत नाही. आपल्या 2 पोरांचा जरा तरी विचार करा आणि निघा ऐसून चला. सरिता, माका पण कळता सगळा, पण आता आपण हायसून गेलो तर लोक आपल्याकडे बोट दाखवतील. पण हायसून नाही जाऊ शकत, काहीच राहूचा लागतं.